कन्नड तालुक्यातील मुंगसापूर येथे शेतकऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पपई विक्रीवरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र मुक्तानंदगिरी महाराजांनी सर्व आरोप ठामपणे फेटाळत आपली बाजू मांडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बबनराव पवार हे आश्रमाबाहेर पपई विक्री करत होते. यावेळी विक्रीवरून वाद निर्माण झाला आणि त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. जखमी अवस्थेत त्यांच्यावर संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र या प्रकरणात मुक्तानंदगिरी महाराजांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. संबंधित शेतकऱ्याला मागील 6 महिन्यांपासून विक्रीची परवानगी दिली होती असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पपई खाल्ल्यानंतर काही नागरिकांना त्रास झाल्याच्या तक्रारी आल्याने रसायन वापराचा संशय व्यक्त करत विक्री थांबविण्याची विनंती करण्यात आली होती असेही त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यानेच आक्रमक भूमिका घेत वाद घातल्याने केवळ धक्काबुक्की करत त्याला आश्रमाबाहेर काढण्यात आले असा दावा महाराजांनी केलाय. दरम्यान पोलिसांनी जखमीच्या फिर्यादीवरून महाराजांसह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नाही, असं नाही आहे. शेतकऱ्यांचेच तर आपण सांभाळ करते, प्रेम करते आहोत. आम्ही स्वतःही शेतकरी कुटुंबातनंच आहोत आणि ते शेतकरी आहेत, आम्ही शेतकऱ्यांचे प्रेमी आहोत. म्हणूनच 8 महिन्यांपर्यंत त्यांनी या ठिकाणी पपई विकली. त्यांचे आपले संबंधही चांगले सलोख्याचे आहे. ₹1 कुठला कर न घेता आपण त्यांना विकू दिलं. हजारो रुपये त्यांनी कमवलेही. आनंद आहे. बस ते 2 घटना थोड्या अशा वाईट घडल्या की नित्य पपयांचा कचरा, कातडे हजारोंच्या संख्येने इथे पडायचे आणि त्याच्यामुळे खूप लोकांमध्ये, रुग्णांमध्ये असंतोष निर्माण झाला. आणि त्याहीपेक्षा वाईट घटना 2-3 वाराला अशा घडल्या की त्यांची पपई खाल्ल्याच्या नंतर, कारण ते केमिकलमध्ये बुडून अर्जंट आणायचे वाटतं इकडं, ज्याच्यामुळे ते विषाक्त बनलं असावं. तर जुलाब झाले, पोटदुखी झाली, उलट्या झाल्या, ज्याच्यामुळे आमच्यावर आरोप होऊ लागला की महाराजांच्या आश्रमात काही चुकीचं खाऊ घालताय की काय वगैरे. तर मग आम्ही ती चौकशी केली तर पपई खाणाऱ्यांनाच ते झालं आणि ते प्रूफही झालं की आम्ही फक्त पपईच खाल्ली आणि त्यानंतरच हे झालं. असे 10-12 लोकं आजही ती पुरावा साक्ष द्यायला येतील की ही घटना घडली. मग आपण त्यांना विनंती केली, एकदा नाही 10 वेळा केली की तुम्ही पपई विकू नका, काहीतरी गडबड होते. एखादं कुणी मेलं तर त्याची जिम्मेदारी आमच्यावर आहे. जेलमध्ये आम्हाला जावं लागेल, कारण दिल्ली, मुंबई, देश-विदेशातनं लोकं येतात. त्यांची जिम्मेदारी आमच्यावर आहे. श्रद्धा, विश्वास महत्त्वाचा आहे. म्हणून खूप विनंती केली. त्यांच्या मुलांनाही आदल्या दिवशी कॉल करून सांगितलं, तुमच्या वडिलांना येऊ देऊ नका. त्यांनाही सांगितलं, कृपया येऊ नका, ते विकू नका इथे. मात्र त्यांनी उलट खूप धमक्या वगैरे देत ते या ठिकाणी आलेच आणि वॉचमॅनने सांगितलं की हे नका विकू तुम्ही, खूप तुमच्यामुळे त्रास इथे सुरू झालाय. कुणी मेलं तर आमचं हे सगळं संपेल, बंद पडेल. तर त्यांनी त्याच्यावर हात उचलला वॉचमॅनवर आणि त्याच्यानंतर मग थोडंसं त्यांचं बाचाबाची, धक्काबुक्की झाली आणि नंतर मग ते आम्हाला कळालं आणि मग या ठिकाणी त्यांना, मुलांना सांगितलं की बापूजींकडे नेऊया यांना, तिथे वाद मिटवू आपण. मग प्रेमाने समजून सांगण्यासाठी इकडे, जिथे आता आपण बसलो या ठिकाणी त्यांना अगदी प्रेमाने आणण्यात आलं. पण दुर्दैवाने त्यांनी धमक्या दिल्या, तुमचं मी हे करेल, तुमचं ते करील. अक्षरशः त्यांनी आमच्यावर लाथ उचलली नाही, लाथ मारली. आणि त्यावेळी जे आमचे भक्त आहे सगळे, त्यांना स्वाभाविक आहे, गुरुला लाथ मारली, शिवेगाळ केली, अशा वाईट गोष्टी, धमक्या दिल्या, आश्रम बंद पडेल असं केल्यानंतर त्यांना थोडंसं दुःख झालं, मनात वाईट वाटलं. त्याच्यातनं फक्त धक्काबुक्की झालेली, बाकी हाणमार झाली वगैरे हा प्रकार अजिबात नाहीये. पाठीला उठलेले वळ वगैरे ते खोटे आहेत. ते आम्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो ओरिजिनल. त्यानंतर ते इथून सुस्थितीमध्ये अगदी व्यवस्थित चालत गेले, याचे सुद्धा CCTV व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत. पण खरं सांगतो, खरा मुद्दा अजून एक वेगळा आहे. कोणती दुश्मनी त्यांनी आमच्यावर काढली. या ठिकाणी मुक्कामी लोक येतात, त्यातनं मुक्कामी राहण्यासाठी अनेक हॉटेल लॉजिंगवाल्यांना हजारो रुपयाचा रात्रीतनं पैसा मिळतो आणि आमच्याकडे इथे ती व्यवस्था नाहीये. मग त्यांचा भाचा जेऊरला आम्हाला लॉजिंग बांधू द्या हॉटेल अशी मागणी करत होता. आम्ही ती नाकारली. त्यानंतर या ठिकाणी आश्रमाच्या शेजारी एका भिल्ल समाजाच्या गरीब व्यक्तीला, हा जो माणूस आहेत ज्याच्याविषयी आपण बोलतोय, हा स्वतःही ड्रिंकर आहेत. दारू पिणारा काय करू शकत नाही, काहीही करेल आणि दारूच्या व्यसनातच तर त्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि दारू तो स्वतःही पितो, त्याने दुसऱ्याला पाजून ₹100 बॉन्डवर कमी पैशात त्या गरिबाची जमीन लिहून घेतली.
हे तर सगळ्यात मोठी फसवणूक केली त्या गरिबाची. आणि तिथं त्याला लॉज बांधायचा आहे, म्हणजे येणारे मुक्कामी तिथे राहतील आणि लाखो रुपये आपण कमवू. आम्ही या गोष्टीला विरोध केला का तिथे ते दारू चालू करतील, काही चुकीच्या गोष्टी करतील, मग आता दारू पिऊन आश्रमात लोकांना बोलवायचं का? हे असे सामाजिक, आध्यात्मिक अनेक खूप अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत होत्या. म्हणून त्याच्यातनं समजून सांगताना आम्ही विरोध केला की हे अजिबात करू नका. त्याच्यातनं शेवटी त्यांनी शिवीगाळ करत इथून निघून गेले आणि त्याचा मामा भाच्यांनी बदला अशा पद्धतीनं घेतला की मीडियाला इकडे तिकडे खोट्या गोष्टी सांगितल्या, चक्क खोटे वळ पाठीवर निर्माण केले निशाण आणि सगळीकडं बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण सत्य कधीही लपत नाही. आज न उद्या ते प्रकाशात येईल आणि सगळेच तुम्ही ते निश्चित बघाल की त्यांनी चूक केली, आमचा कुठलाही दोष नाही. साहेब, मी गेले 6 महिने त्या आश्रममध्ये पपई विकायला जातो. मी माझ्या शेतामध्ये 1 एकर पपई लागला असल्यामुळे आणि ती पूर्ण सेंद्रिय पद्धतीची, तरी मी 6 महिन्यापासून तिथे पपई विकायला जातो आणि 6 महिन्यामध्ये मला एकदाही त्यांनी अडवलं नाही. परंतु आज मला त्यांनी पपई आज इथे विकायची नाही म्हणून मी माझी गाडी त्या आश्रमात नेलीच नाही. मी आश्रमाच्या बाहेर 50 फुटावरती माझी गाडी लावली आणि त्यांनी गाडी लावल्याच्या नंतर मी बाहेर उभं राहिलं. गाडीपाशी माझ्या आल्या मोटरसायकल जवळती. ते म्हणे इथे बाहेरसुद्धा तुम्ही पपई विकायची नाही, तुम्ही इथून चालते व्हा, नाहीतर बापू महाराज माहिती म्हणे तुम्हाला कसे एकेकाला इथे लई लोकांना संपवलं म्हणे, तुमची काही बरीगत नाही म्हणे, तुम्ही इथून निघा म्हणे पहिले. म्हणलं ठीक आहे भाऊ मी आणि त्यांनी हे करत असताना त्यांनी माझे 3 कॅरेट पपईचे उखलले माझ्या गाडीवरून आणि ते आश्रममध्ये घेऊन गेले. आणि मी म्हणलं घेऊन जा भाऊ तुम्हाला न्यायची. मी पपई नेत असताना मी माझी गाडीला किक मारली, मी घरी निघालो. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.